Mhm. Mhm. And let me share the screen. Fine. सो मॅप बघत होतो आपण राईट आणि मॅपमध्ये मेथड्स बघितल्या. हॅश मॅप पहिला क्लास वी हॅव एक्सप्लोर्ड इन द लास्ट सेशन राईट. ओके. सो आज आपल्याला या मॅपची इंटरनल वर्किंग कशी असते ती बघायची. ओके. हाऊ मॅप वर्क्स इंटरनली, कारण हा इंटरव्ह्यूचा क्वेश्चन डेफिनेटली असतो पोरांनो. सो लेट्स सी हाऊ हॅश मॅप इंटरनली वर्क्स. ठीक आहे. कलेक्शन मध्ये मॅप, हॅश मॅप. इथे मी एक परत एकदा हॅश मॅप बनवतोय कारण समजण्यासाठी इंटरनली हा वर्क कसा करतो. हॅश मॅप इज इंटिजर व्हॅल्यू स्ट्रिंग. ओके. कसंही तुम्ही पास करू शकता. देयर इज नो एनी प्रॉब्लेम. मॅप डॉट पुट वन अँड व्हॅल्यू देतोय मी राम. ओके. ज्यावेळेस तुम्ही एखादी की व्हॅल्यू पेर याच्यामध्ये ऍड करता, याला आपण काय म्हणतो, एंट्री म्हणतो, बरोबर आहे. मग ही एंट्री ज्यावेळेस याच्यामध्ये पास होते, आतमध्ये होतंय काय, व्हेरी महत्वाचं. आतमध्ये एक्झॅक्टली होतंय काय. सो लेट्स कॉपी दिस वन, go to the XLI draw, and let's understand what is going to happen internally. What is going to happen internally? इंटरनली होतंय काय बघा. ज्यावेळेस तुम्ही याप्रमाणे की आणि व्हॅल्यू पेर ऍड करता, ऍड केल्या केल्या ऍड केल्या केल्या होतंय काय बघा. एक एक स्टेप महत्वाची आहे. ज्यावेळेस मॅप डॉट पुट मेथडला कॉल केलं जातं, कोणते मेथड, मॅप डॉट पुट मेथडला तुम्ही कॉल करता की व्हॅल्यू पेर ऍड करण्यासाठी. की व्हॅल्यू पेर ऍड करण्यासाठी त्यावेळेस ही पुट मेथड इंटरनली एका वेगळ्या मेथडला कॉल करते आणि त्या वेगळ्या मेथडचं नाव आहे, दॅट इज समथिंग कॉल्ड पुट व्हॅल मेथड. पुट व्हॅल मेथडला पुट मेथड कॉल करते. लेट मी शो यू. पुट मेथड वरती कर्सर न्या आणि कंट्रोल दाबा. कंट्रोल दाबून कर्सर न्या. लुक ॲट दिस. पुट मेथड इंटरनली कोणाला कॉल करते, पुट व्हॅल मेथड. कोणत्या मेथडला, पुट व्हॅल मेथड. दिस इज ऑल्सो मेथड. ही मेथड याला कॉल करते. पुट व्हॅल मेथड इंटरनली इंटरनली एका हॅश नावाच्या मेथडला कॉल करते. कोणाला, हॅश मेथड नावाच्या. हॅश मेथड तुमची जी की आहे, दॅट इज दिस वन, या कीला ॲज अ पॅरामीटर घेतो. कोण, हॅश. बघा, पुटव्हॅल मेथड ही पण एक मेथडच आहे, हॅश नावाची मेथडच आहे. पुटव्हॅल मेथडचा पॅरामीटर डायरेक्ट फंक्शन आहे, असं घेता येतं, हो घेता येतं. दिस इज मेथड अँड हॅश इज ऑल्सो मेथड. हॅश इज ऑल्सो मेथड. लुक ॲट दिस. Put method is calling to the put val. Put method is calling to the put val. Put val is calling to the hash. Okay. बघा इंटरव्ह्यू मध्ये सांगताना you need to tell that. Put method, put method is calling to put val method. Put val method. Okay. Then लवकर 6ला येत चला रे. हे मी दररोज सांगतोय. 10 मिनिटाचा वेळ असतो. परत एकदा लेक्चर चालू झाले की कॉन्सन्ट्रेट हटतंय यार. तरी पण आता काही जण पाटील लोक निवांत आहे ना, निवांत. मास्तर झोपलो होतो थोडं 5 मिनिटं लेट झालं म्हणून काय होईल, असं म्हणत आहे. पुट मेथड इज कॉलिंग टू द पुट व्हॅल. हे बघितलं का, म्हणलं होतं तुम्हाला येणार. हे बघा, लेट येणार, लेट निवांत. 5:50 ला मेसेज टाकला तर मी जॉईन नाव. 10 मिनिटं लई झाली, डोक्यावरून पाणी. तरी पण नाही नाही नाही, माझी कशी ग्रँड एंट्री दाखवायची मला. पुट मेथड इज कॉलिंग टू द पुट व्हॅल and putval method is calling to the hash. Okay, putval method is calling to hash method. Okay, putval method is calling to the hash method. आणि हॅश मेथड पॅरामीटर मध्ये तुमची असणारी की घेतोय, म्हणजे दिस वन विल बी
टेकन बाय धिस हॅश. हे लय महत्वाचं आहे. इंटरनल वर्किंग हॅश मॅपची 100% इंटरव्ह्यूमध्ये विचारली जाते. त्यामुळं लक्षात घ्या. तुम्ही ज्यावेळेस map.put देऊन की व्हॅल्यू पेअर देता, पुट मेथड एका पुटव्हॅल मेथडला कॉल करतो. पुटव्हॅल मेथड हॅश नावाच्या मेथडला कॉल करतो. हॅश मेथड तुमची की ॲज अ पॅरामीटर घेतो. ओके. पुढं हा हॅश मेथड इंटरनली एका वेगळ्या मेथडला कॉल करतो. त्याचं नाव आहे हॅश कोड. काय नाव आहे? हॅश कोड. हॅश मेथड परत एक जणाला कॉल करतोय त्याचं नाव आहे हॅश कोड. लक्षात घ्या. हॅश मेथड will call हॅश कोड मेथड. हॅश कोड मेथड. हॅश मेथड कोणाला कॉल करतो? हॅश कोडला. मग आता हॅश कोड करतो काय? हॅश कोडचं काम काय आहे? बघा. हॅश कोडचं काम काय आहे? हॅश कोडचं काम आहे कॅल्क्युलेट द हॅश कोड. नीट बघा. कॅल्क्युलेट द हॅश कोड. कॅल्क्युलेट द हॅश कोड. हॅश कोड म्हणजे काय असतं? व्हॉट इज हॅश कोड? हॅश कोड म्हणजे एक युनिक कोड असतो. व्हॉट इज हॅश कोड? हे बघा. कसं आहे ग्रँड एंट्री चालू आहे की नाही सगळ्यांची ग्रँड एंट्री. युनिक कोड. हॅश कोड म्हणजे युनिक कोड. जर तुम्ही दररोज सांगा आम्ही निवांत येणार, निवांत येणार. मी यांना लेक्चरला आज अलाउडच करत नाही. ठीक आहे. म्हणजे यांना कळेल. प्रत्येकाला विनंती आहे 6च्या आतच जॉइन करायचं. 6च्या आतच जॉइन करायचं. ठीक आहे. आय विल नॉट अलाउड इन दिस लेक्चर. डिनाय. उद्यापासून सगळ्यांना स्ट्रिक्ट वॉर्निंग आहे. 6च्या आतच जॉइन करायचं. किती? 5:50ला मेसेज केला 10 मिनिटं लय झाली. परत एंट्रीच नाही. अजिबात एंट्री नाही. अजिबात एंट्री नाही कोणालाच. इट्स अ स्ट्रिक्ट वॉर्निंग. ओके. हॅश मेथड कोणाला कॉल करते? हॅश कोडला. हॅश कोडचं काम कॅल्क्युलेट द हॅश कोड. हॅश कोडला कॅल्क्युलेट करणं. त्याकडे लक्ष देऊ नका. ते येते ना टिंग-टिंग लक्ष देऊ नका. इथं लक्ष द्या. हॅश कोड कॅल्क्युलेट करतो हॅश कोड. ओके. हॅश कोड म्हणजे एक युनिक कोड असतो. जसं आपलं आधार कार्ड असतं बघा सगळ्यांचं युनिक. तसं प्रत्येक ऑब्जेक्टचा एक हॅश कोड असतो. ओके. मग तुमची ही की घेतली जाते. लूक ॲट धिस. ही की कोण घेतोय? हॅश. हॅश ही की या हॅश कोड फंक्शनला देतो. जेणेकरून या कीचा हॅश कोड तुम्हाला भेटावा. मग बाय यूजिंग धिस की हॅश कोड विल बी कॅल्क्युलेट. 4th पॉइंट काय असेल? यूजिंग की हॅश कोड method will calculate the hash code. The hash code. हॅश कोड मेथड कशाचा यूज करून? कीचा यूज करून हॅश कोड कॅल्क्युलेट करतो. आणि मित्रांनो तुम्हाला भेटतो काय? भेटतो काय? हा कॅल्क्युलेट करतो आणि परत काय करतो माहिती आहे का? रिटर्न द हॅश कोड. इट विल रिटर्न द रिटर्न द हॅश कोड टू हॅश मेथड. हॅश मेथडने याला कॉल केलतं की नाही? मग याने काय केलं? कॅल्क्युलेट केलं हॅश कोड आणि परत कोणाला दिला? हॅशला दिला. बोला की कोणाला दिला? हॅशला. मग इथं हॅशमध्ये काय आला? हॅशमध्ये काय आला? हॅश कोड आला. हा हॅश कोड कोणाला दिलाय? पुटव्हॅल मेथडला. मग पुटव्हॅल मेथडचं काम आता काय आहे बघा इंटरनली. पुटव्हॅल मेथडला काय भेटला? हॅश भेटला. म्हणजेच काय? हॅश कोड भेटला. हॅश कोड भेटला. आता पुटव्हॅल मेथडचं काम काय आहे? टेक धिस हॅश कोड जो हॅशने हॅश कोडचा यूज करून या ठिकाणी हॅश कोड जनरेट केला. तो घेणं पुटव्हॅलचं काम आहे. त्याला पॅरामीटरमध्ये भेटतोय. आणि पुटव्हॅल मेथड आता काय करते बघा. पुटव्हॅल मेथड विल टेक धिस हॅश कोड अँड बघा पुटव्हॅल मेथड विल टेक धिस हॅश कोड and and do some logical operations and generate the generate the index to store key and value pair. की आणि व्हॅल्यू पेअर तुमची स्टोअर करण्यासाठी काय केलं जातं पुटव्हॅलमध्ये लक्षात घ्या. Putwal method will take this hash code and do some logical operations and generate the index. इंडेक्स भानगड कुठून आली? इंडेक्स भानगड कुठून आली लक्षात ठेवा.
ज्यावेळेस तुम्ही map.putला कॉल केलं, map.putला कॉल केल्या-केल्या इथं एक स्ट्रक्चर बनतं मेमरीमध्ये. आणि ते स्ट्रक्चर म्हणजे काय? 16 अरे ऑफ बकेट्स क्रिएट होतात. किती? 16 अरे ऑफ बकेट्स क्रिएट केले जातात. कशासाठी सर एवढं भानगड? एवढी भानगड तुमच्या मॅपला स्टोरेज देण्यासाठी. हे वन राम परत तुम्ही जे स्टोअर कराल ना, त्याच्यासाठी किती किती बकेट्स बनतात? 16 अरे ऑफ बकेट्स. बकेट्स म्हणजे वेगळं काय नाव. आपल्या घरी बकेट नसते का? तशाच बकेट्स असतात. हे बघा अशा असतात. अशा 16 बकेट्स असतात. 1 देन 2 पण हा एक अरे असतो. काय असतो? अरे. अरे 3 4 असे किती असतात? बोला की 16 म्हणजे किती? 16 10 आणि 6 16 किती? 16 बकेट्स अशा इंटरनली क्रिएट केल्या जातात. क्रिएट केल्या जातात. कधी? ज्यावेळेस map.put करता तुम्ही. मग प्रत्येक या बकेटला इंडेक्सिंग असणार आहे. याला 0 इंडेक्सिंग, याला 1 इंडेक्सिंग, याला 2, याला 3, याला 4, याला 5, याला 6, याला 7 आणि असे किती असणार आहेत? अप टू अप टू 16 15 पर्यंत. 15 पर्यंत का? 15 पर्यंत का? आपला क्रम या ठिकाणी 0 पासून चालू झालाय. 0 पासून 15 पर्यंत म्हणजे किती? 16 हे माहीत आहे सगळ्यांना. 16 म्हटल्यावर 0 पासून चालू झालं 15 पर्यंत जाणार आहे. बरोबर आहे. मग तुमच्या तुमच्या ह्या एंट्रीला जागा या इंडेक्सिंगला भेटणार आहे. मग सर कुठल्या इंडेक्सिंगला भेटेल? त्याचीच तर भानगड एवढी होणार आहे. मग तुम्हाला लास्टला भेटणार काय? इंडेक्सिंग. बोला. काय भेटणार आहे? 1 मिनिट. काय भेटणार आहे? लूक ॲट धिस. इंडेक्सिंग. इंडेक्सिंग कोण देणार? इंडेक्सिंग कोण देणार? इंडेक्सिंग पुटवेल देणार. अहो, पण इंडेक्सिंग भेटण्याआधी काय-काय होतं हे समजणं गरजेचं आहे. काय-काय होतंय? ज्यावेळेस तुम्ही map.put करता असे अरे ऑफ बकेट 16 बनतात. पण कुठल्या पोझिशनला ही एंट्री स्टोअर करायचे हे डिसाईड करण्यासाठी होतंय काय? पुट मेथड पुटवेलला कॉल करते. पुटवेल मेथड हॅशला कॉल करते. हॅश विल टेक आवर की कशासाठी? हॅश कोड कॅल्क्युलेट करण्यासाठी. हॅश मेथड हॅश कोडला कॉल करतो. हॅश कोड मेथड कॅल्क्युलेट करतो हॅश कोड आणि रिटर्न करतो हॅशला. हॅशला भेटला हॅश कोड. हा हॅश कोड पुटवेलला आपण पॅरामीटरमध्ये दिलाय. पुटवेल मेथड हा हॅश कोड घेतो आणि काय करतो? लॉजिकल ऑपरेशन या ठिकाणी परफॉर्म केलं जातं. ते लॉजिकल ऑपरेशन दाखवतो तुम्हाला काय असतं आणि त्याचा यूज करून इंडेक्स जनरेट करण्यात येते आणि त्या पर्टिक्युलर इंडेक्सला तुमचा हा की व्हॅल्यू स्टोअर होतो. आता अझ्युम करा या पुटवेलने हा हॅश कोड घेऊन एक इंडेक्स प्रोव्हाईड केली अँड दॅट इस समथिंग कॉल्ड 1. कोणती इंडेक्स भेटली? 1. मग सर ही इंडेक्स 0 ते 16 मधलीच भेटेल का? हो, 0 ते 16 मधलीच भेटेल. 1 इंडेक्स भेटली की नाही? 1 इंडेक्स भेटल्या, तर याला मेमरी कुठे भेटणार आहे? 1ला. कुठे भेटणार आहे? 1ला. मग आता होतंय काय बघा. जशी याला इंडेक्स भेटली, या 1 इंडेक्सला इथं 1 आणि राम जाणार आहे. पण असाच नाही जाणार. या 1 इंडेक्सला या 1 इंडेक्सला एक लिंक्ड लिस्ट क्रिएट केली जाते. बघा थोडी किचकट भानगड आहे, पण लय सोपी आहे. तुम्ही ही रेकॉर्डिंग एक 10 वेळा बघितली ना, फिट फिट म्हणजे डोक्यामध्ये फिट होईल. डोक्यामध्ये फिट होईल. या फर्स्ट पोझिशनला एक लिंक्ड लिस्ट बनवली जाते. काय बनवली जाते? लिंक्ड लिस्ट. त्या लिंक लिस्टमध्ये 4 पार्ट्स बनवले जातात. हे सगळं इंटरनली होते. आपल्याला काही टेन्शन घ्यायचंच नाही. हां, हे सगळं कसं होतंय? इंटरनली होतंय. काय बनवले जाते बोला? लिंक्ड लिस्ट. कधी? ज्यावेळेस ज्यावेळेस याला इंडेक्सिंग भेटते, इंडेक्सिंग भेटायला एवढा राडा करावा लागतो. मग इंडेक्सिंग भेटते. इंडेक्सिंग भेटल्यानंतर 4 लिंक लिस्ट बनते आणि लिंक लिस्टमध्ये 4 गोष्टी असतात. पहिली गोष्ट काय असते? पहिली गोष्ट असते दॅट इज समथिंग तुमचा हॅश कोड काय आलाय. दुसरी गोष्ट असते की. तिसरी गोष्ट असते व्हॅल्यू. चौथी गोष्ट असते नेक्स्ट. किती गोष्टी असतात बोला? 4 गोष्टी. पहिली गोष्ट हॅश. सर हॅश कोड काय आला होता? फॉर एक्झाम्पल याचा हॅश कोड याने कॅल्क्युलेट केला होता आणि आला होता हॅश कोड समथिंग धिस वन. ओके. हा हॅश कोड मित्रांनो मेंटेन केला जातो इथं. कुठं? इथं. इथं. इथं म्हणजे हे काय याच्यामध्ये. आता बघा मला कॉल WhatsAppवर करत आहेत पोरं, की "सर मला जॉइन करा, जॉइन करा." ठीक आहे. आपण जॉइन करू. ओके. आदित्य काळे, पवन भोसले
बाकी स्वप्नीलने आय थिंक फीसने पे नाही केली, ठीक आहे. बाकीच्यांना मी जॉइन केलं. आता आता एक गोष्ट लक्षात घ्या. आता जे जॉइन झालेत रिसेंटली, हे बघा आता यांना पण जॉइन करू, यांना पण जॉइन करू. आता मला तुम्ही सांगा, आता जॉइन झालेले, तुमच्या काय बुद्धीत जाईल का रे आता? 6:16 ला तुम्ही आला हो. ओके. तुमच्या बुद्धीत आता काय जाईल का? ही एवढी सगळी भानगड झालेली, काय तुमच्या म्हणजे आखऱ्यात काय जाईल का मला सांगा बरं? नाही, नाही सर थोडा लेट झाला." एवढं काय? अरे एवढं काय नाही, पहिल्या मिनिटापासून तुम्ही इथं पाहिजे. मगच हे समजतंय. ॲडव्हान्स जावा म्हणजे असं तुम्हाला वाटत असेल, ॲडव्हान्स जावा काय लय अवघड आहे होय. बघा मी अवघड म्हणणार नाही, पण बेसिकपासून नाही केलं, भाई रडतेत पोरं, रडत्यात. आता काय समजणार आहे मला तुम्ही सांगा? जे इतके लेट आलेत पाटलासारखे, काय समजणार आहे तुम्हाला यातलं? काय उमगणार आहे मला सांगा ना तुम्ही? अहो, काय सर हे फुटवे आलं, हॅश कोड कॅल्क्युलेटर हे काय नेमकं काय? रिपीट करा सर. हे कोण म्हणणार माहिती आहे का? जे निवांत पाटलासारखे आलेत. बरोबर की नाही? 5:50 ला मी मेसेज केलेला. कितीला? 5:50 ला. जॉइन करा, जॉइन करा. 10 मिनिटं लय झाली की नाही? 10 मिनिटं लय झाली की नाही? मग तरी पण लेट का? हा माझा क्वेशन आहे. सोडा ना दुनियाभराची कामं. इट्स व्हेरी इम्पोर्टंट फॉर यू. हे लय महत्वाचं आहे. हे एकदा उमगलं तर उमगलं, नाहीतर गेलं की गेलंच डायरेक्ट. बरोबर की नाही? मग आता जे लेट आलेत रेकॉर्डिंग रेफर करायची निवांत. ठीक आहे. मग आणखीन निवांत येतायत पाटलासारखे. सर काय असतंय त्याला? होय, उद्या 6च्या नंतर कोणालाच एंट्री नाही. येतं लक्षात? कोणालाच एंट्री नाही. 5:50 ते 6च्या दरम्यान 10 मिनिटं सगळ्यांनी जॉइन करायचं. 6 वाजून 1 जरी झाला, नो एंट्री. नो एंट्री. सर नाही, नाही मला उशीर होणार आहे. मग काय कर माहिती आहे का? प्रत्येक मिनिटागणिक पैसे घेतले जातील. 1 मिनिट लेट ₹100. 2 मिनिट लेट ₹200. सर तुम्ही जर पैसे कमवाल पैसे नाही, इट्स अ रूल फॉर यू. जिथं विषय पैशाचा येतो ना, तिथं मग सगळ्या गोष्टी एक्सेप्ट केल्या जातात. बरोबर आहे? येस ओर नो? त्याच्यामुळे लेट की डायरेक्ट दंड. लक्षात ठेवा. लेट करायचंच नाही. आणि लेट केल्यानं तुमचा फायदा आहे का माझा फायदा आहे? कोणाचाच फायदा नाही भाऊ. कोणाचाच नाही. बरोबर की नाही? आता हे उमगणार आहे का मला तुम्ही सांगा ना? जे लेट आलेत. "सर काय चालू आहे? सांगा की आम्हाला एकदा. काय चालू आहे?" नाही समजणार दादा. जे पहिल्यापासून आहेत ते डोक्याला हात धरून बसलेत. "अरे काय आहे? नवीनच दिसायला लागले आज काहीतरी." इट्स नॉट न्यू. वी आर लर्निंग द हॅश मॅप कॉन्सेप्ट. मॅपचा हा एक इम्प्लिमेंटेड क्लास आहे. हा इंटरनली करतो काय? ते आपण बघतोय. काय करतो हा? इंटरनली ज्यावेळेस तुम्ही map.put मेथड कॉल करता आणि एक की व्हॅल्यू पेअर देता. त्याला एंट्री म्हणतो आपण. ही एंट्री मेमरीमध्ये स्टोअर करण्यासाठी इंटरनली खूप साऱ्या गोष्टी केल्या जातात. देन ओन्ली इट विल गेट द मेमरी. काय केलं जातं? ज्यावेळेस तुम्ही map.put करता त्यावेळेस 16 अरे ऑफ बकेट्स बनवले जातात इंटरनल. म्हणजे एक अरे बनतो. ओके 16 साइजचा. बाय डिफॉल्ट 16 साइजचा अरे बनतो. अरे बनल्यानंतर कुठल्या पोझिशनला तुमचा हा की व्हॅल्यू पेअर स्टोअर करायचा ते डिसाईड करण्यासाठी इथं हा पुट मेथड एका इंटरनली पुटव्हॅल मेथडला कॉल करतोय बघा. पुट मेथड इज कॉलिंग टू पुटव्हॅल. मग पुटव्हॅल मेथड पॅरामीटरमध्ये हॅश घेतोय. हॅश म्हणजे एक फंक्शनच आहे, मेथडच आहे. हॅश मेथड आपला की ॲज अ पॅरामीटर घेतो. पुटव्हॅल हॅशला घेतोय आणि हॅश आपल्या कीला घेतोय. मग ही की हॅश कोडला दिली जाते आणि बाय युजिंग दॅट की हॅश कोड काय करतो? हॅश कोड कॅल्क्युलेट करतो. मग जो हॅश कोड भेटलाय, परत रिटर्न केला जातो हॅश कोड करून हॅश मेथडला. हॅश मेथड कुठे आहे? पुटवेलच्या पॅरामीटरमध्ये. मग याला तर ऑटोमॅटिक भेटला. पुटवेल मेथड परत इंटरनली हा हॅश कोड घेऊन एक लॉजिकल ऑपरेशन परफॉर्म करतो आणि इंडेक्सिंग जनरेट करतो. आणि मग तुम्हाला इंडेक्सिंग भेटते आणि मग तुमच्या या की व्हॅल्यू पेअरला इथं जागा भेटते. पण इथं जागा भेटल्यानंतर एक लिंक लिस्ट बनवली जाते या पोझिशनला. कधी? इंडेक्सिंग भेटल्यानंतर. लिंक लिस्ट सगळ्यांना माहीत आहे. सकाळ-सकाळ मला शिंका येतात राव. काय विषय नुसतं ॲलर्जी टाइप. लिंक लिस्ट बनवली जाते. लिंक लिस्ट बनवल्या लूक ॲट धिस. लिंक लिस्टमध्ये 4 गोष्टी असतात. हॅश, की, व्हॅल्यू, नेक्स्ट. हॅश काय म्हणला होता? हॅश म्हणजेच हॅश कोड. हॅश कोड. की काय तुमची? ही काय ही की आहे 1. की इज 1. सर व्हॅल्यू काय?
व्हॅल्यू काय राम. सो राम व्हॅल्यू विल बी स्टोअरिंग. आता याला जागा भेटते इथे. आणि जर सर हे नेक्स्ट काय? नेक्स्ट म्हणजे नेक्स्ट नोड याच्यामध्ये आहे का? तर इथं नल असतं. नेक्स्ट नोड नाहीयेच ना. नेक्स्ट नोड आहे का बोला? नाही. नेक्स्ट म्हणजे काय? नेक्स्ट नोड आहे का? नल. नेक्स्ट नोड आहे का म्हणजे आपण लिंक लिस्ट बघितली की नाही मला सांगा? लिंक लिस्टमध्ये एक लिस्ट दुसऱ्या लिस्टला अशी कनेक्ट असते. तसं या फर्स्ट पोझिशनला एकच लिंक लिस्ट आहे का आणखीन एखादी आहे? दुसरी नाहीच ना. त्यामुळे काय असणार इथं? नल असणार. हा ॲड्रेस असतो नेक्स्ट नोडचा. ही व्हॅल्यू तुमची, हा की आणि हा तुमचा हॅश कोड. हे मेंटेन केलं जातं या फर्स्ट पोझिशनला. So like how hash map is working internally, it's a very important interview question asked by any interview. त्यावेळेस you need to tell him what is going to happen internally. Whenever we are calling to the put method, that time 16 array of buckets got created. 16 array of buckets got created. So now here we'll decide like where our entry will get the memory, in which indexing. So calculate the indexing internally. Some things are going to happen. First of all, put method will call to the put val. Okay, put val method taking as a parameter hash method. Hash method taking our key. Hash method calling to internally hash code method. Hash code method will calculate the hash code, and it will calculate the hash code and return to the hash. Return to the hash. This a hash as a parameter taken by putval, right? So putval method will take this hash code and do some logical operation and generate the index. As soon as index will generate, that time that particular index one linked list will be created, and inside that linked list four things are stored. One is your hash code, your key, your value and your next node address. So that's the scenario you need to tell in the interview. हे बघा, एकदम निवांत, एकदम निवांत. तर तुम्हाला काय सांगायचंय? किती कामं असतात घरी, भांडी असतात, धुणं असतं, हे असतं, ते असतं. येस, आय कॅन ॲग्री. मी बघतोय ते. मी असं काही नाही, मी कुठे एलियन वगैरे स्वर्गात वगैरे राहतोय ढगात-बिगात. मला सगळं माहीत आहे. बट गिव्ह द प्रायोरिटी टू धिस लेक्चर, राइट? इफ यू आर पेयिंग समथिंग, अरे भाई तुम्ही ₹10 जरी पे करत असाल ना, टायमिंगला या ना. असं काय करताय? लय पैसा आहे सर आमच्याकडे. तुम्ही का ताण घेताय? तुम्ही का ताण घेताय? आम्ही ह्यावेळेस एवढी दिली, पुढल्या वेळेस आणखीन देऊ. आम्ही रिपीट करू तुमची लेक्चर. तसं आहे का? तसं असलं तर सांगा मला. मग मी कोणालाच काही बोलणार नाही. केव्हा यायचंय तेव्हा ये, नाही आला तरी चालतंय. असं असेल तर मला डायरेक्ट म्हणा, "सर का ताण घेताय? आम्ही रिपीट पैसे देऊ तुम्हाला. रिपीट देऊ. रिपीट तुमचे लेक्चर करू. पण आम्हाला तसं बोलू नका, की नाही, नाही टायमिंगलाच यावं लागेल." असं असेल तर सांगा मला निवांत. काहीच गरज नाही मला, राइट? बट एक गोष्ट असते ना, लाइक आपण मराठी माणसामध्ये एक पोटतिडकी असते राव. थोडंसं वाटतं, वाईट वाटतं, की का असं करत असतील? बिकॉज महत्त्वाच्या कॉन्सेप्ट ज्यावेळेस चालू होतात, त्यावेळेस समजणं थोडंसं अवघड होऊन जातं, राइट? बस वाटतं यार, बरोबर की नाही? पण तुम्हाला जर वाटत नसेल, तुम्हाला वाटत असेल, काय इथून-तिथून दिसतंय सगळं बांधच्या बांध माझा आहे. बांधच्या बांध माझा. आय डोंट थिंक कोणाकडे असेल हे सगळं. जर असतं तर हे कशाला आय-टीची भानगड आणि लेक्चर आणि सकाळी 6ला उठा आणि बेटा कोणी केलं असतं? आय डोंट थिंक असं कोणाकडे असेल. करोडोमध्ये संपत्ती, असं 7 पिढ्या बसून खायला, असं कोण असतं तर हे केलंच नसतं, बरोबर की नाही? सगळे मिडल क्लास फॅमिलीचे आहे, गरीब फॅमिलीचे आहेत, राइट? कुठून-कुठून ₹1000-2000 गोळा करून आपण येणारी मंडळी सगळी, बरोबर आहे. मग याच्यामध्ये एवढं बघा मी शब्द वापरत नाही, पण नसलं पाहिजे, बरोबर की नाही? टायमिंगला आलं पाहिजे यार. टायमिंगला आलं पाहिजे. मी बोलतो बरं का, वाईट वाटत असेल आय डोंट थिंक बट मी बोलतो. माझा स्वभाव बोलका आहे. राइट. वाईट वाटतं ज्यावेळेस तुम्ही पे करून सुद्धा त्याचा ॲडव्हांटेज घेत नाही. ठीक आहे. चला. सो हॅश मॅपची इंटरमार्किंग ही असते. ओके. प्रिपेअर धिस क्वेशन इन द इंटरव्ह्यू. इट्स इज व्हेरी, व्हेरी इम्पोर्टंट. याच्यानंतर मी पुढे जातोय. हॅश मॅपमध्ये आता इथं दाखवतो तुम्हाला कसं होतं बघा. पुट मेथड पुट व्हॅलला कॉल करते. ओके. पुट व्हॅल मेथड हॅश पॅरामीटरमध्ये घेते. हॅश मेथड इंटरनली हे बघा. की डॉट हॅश कोड. हॅश कोड कॅल्क्युलेट केला जातो. रिटर्न केला जातो. एचमध्ये स्टोअर केलाय. ओके. देन हॅश मेथड जो कॅल्क्युलेट झालेला हॅश कोड आहे, हे काय इथं भेटला की याला. मग पुट व्हॅल मेथड इंटरनली काय करते? हा हॅश कोड घेते आणि हे लॉजिकल ऑपरेशन परफॉर्म करते. लूक ॲट धिस. हे लॉजिकल ऑपरेशन परफॉर्म केलं जातं. तुम्हाला कोण विचारणार नाही, हे होतंय काय नेमकं? यू नीड टू से इट विल कॅल्क्युलेट द इंडेक्स. ओके. आय म्हणजे काय? इंडेक्स. इंडेक्स तुम्हाला भेटते बाय कॅल्क्युलेटिंग धिस हॅश कोड.
बाय डुईंग दिस लॉजिकल ऑपरेशन. हे लॉजिकल ऑपरेशन इथे केलं जातं. ओके. मग तुम्हाला याने इंडेक्सिंग भेटते. काय भेटते? इंडेक्सिंग. अँड ऑन दॅट इंडेक्स पर्टिक्युलर दिस लिंक लिस्ट विल बी क्रिएटेड. त्याच्यामध्ये 4 गोष्टी असतात. हे बघा. नोड. नोड विल बी क्रिएटेड. हॅश, की, व्हॅल्यू अँड नेक्स्ट नोडचा ॲड्रेस. या 4 गोष्टी याच्यामध्ये असतात. किती गोष्टी असतात? 4 गोष्टी त्याच्यामध्ये असतात. तुम्ही याला डिबग करून बघा. यू विल गेट द मोर अंडरस्टँडिंग अबाउट हाऊ इट विल स्टोअर द इंटरनली. मॅपमध्ये आपला पुढला क्लास राहिला आहे. पुढले सोपे क्लास आहेत बघा. एकदा हॅश मॅप समजला, बाकी सगळं सोपं आहे. बाकी सगळं सोपं आहे. याच मेथड्स त्याच्यामध्ये आहेत. ओके. आपण हे बघा, एंट्री सेट बघितली, साईज बघितली, की सेट, व्हॅल्यूज, कंटेंट्स की, कंटेंट्स व्हॅल्यू इज एम्प्टी. हे सगळं तुम्हाला भेटेल. याचाच दोस्त तो म्हणजे लिंक्ड हॅश मॅप. कोण? लिंक्ड हॅश मॅप. याच्यामध्ये पण की व्हॅल्यू पेअर द्या, जो स्टोअर करायचा आहे. एल मॅप, न्यू लिंक्ड हॅश मॅप. बरोबर. याच्यामध्ये डेटा स्टोअर करा. एल मॅप डॉट पुट, की द्या, व्हॅल्यू द्या. एव्हरीथिंग विल बी सेम, राइट? हे तर सेमच राहणार आहे. याच मेथड एल मॅप डॉट पुट टू अँड समथिंग व्हॅल्यू आकाश. ओके. अँड एल मॅप आणखीन एक स्टोअर करू आपण. पुट 3 5. Okay. The three records I have stored here. lmap. lmapला मी प्रिंट केला. रन ॲज जावा ॲप्लिकेशन. ओके. हे बघा. सेम, फक्त त्याच्यात फरक काय आहे लक्षात ठेवा. हॅश मॅप आणि मॅप लिंक्ड हॅश मॅपमध्ये फरक काय? एव्हरीथिंग इज सेम. बाकी फरक एवढाच आहे. एवढाच आहे. काय? लिंक्ड हॅश मॅप पोरांनो, लिंक्ड हॅश मॅप फॉलोज फॉलोज द इन्सर्शन ऑर्डर. इन्सर्शन याच्यामध्ये इन्सर्शन ऑर्डर फॉलो केली जाते. जसा डेटा दिलाय तसाच येतो बघा. तुम्ही जसा डेटा दिलाय 1 राम, 2 आकाश, 3 हरी. येतोय की नाही? ॲज इट इज. याला काय म्हणतो आपण? इन्सर्शन ऑर्डर. पण हॅश मॅपमध्ये इन्सर्शन ऑर्डर नसते. लिंक्ड हॅश मॅपमध्ये इन्सर्शन ऑर्डर असते. बाकी सगळं सेम बरं का. जेवढं आपण मागच्या सेशनला बघितलं होतं हॅश मॅपबद्दल, सगळं सेम असतंय. सगळं म्हणजे सगळं. बघा काय-काय बघितलं होतं आपण तुमच्या समोरच आहे. आपण पहिल्यांदा बघितलं डुप्लिकेट व्हॅल्यू असते. इथं पण डुप्लिकेट व्हॅल्यू असते. पुन्हा आपण बघितलं होतं अ, पुन्हा आपण बघितलं होतं नल व्हॅल्यू किती चालतात, इथं पण नल व्हॅल्यू किती चालतात. नल की एकच चालते, तिथं पण नल की एकच चालते. हे बाकीचे पॉइंट सगळे सेम आहेत याचे. का माहिती आहे का? याचा पॅरेंट कोण आहे माहिती आहे? हे बघा, हॅश मॅप. पॅरेंटच हॅश मॅप आहे म्हटल्यानंतर काय नवीन घेणार आहे हा मला सांगा? एव्हरीथिंग लाइक टेकन बाय द हॅश मॅप. कारण हा त्याचा चाइल्ड आहे, पोरगा आहे, बेटा आहे. ओके. सब कुछ पापा से ही लेगा. इसका स्वतःचं एवढंच आहे. स्वतःच एवढंच आहे. इट विल फॉलो द इन्स्ट्रक्शन ऑर्डर. बघा 6:30 निवांत, एकदम चिल, एकदम चिल. रील्स बघत-बघत लक्षात आलं. अरे, अरे, अरे! लेक्चर आहे की आपला. सोमवार आहे की 3 दिवस सुट्टी होती, मज्जा होती, पण आता लेक्चर आहे की. मग परत जॉइन केलं. ओके. लिंक्ड हॅशमॅप फॉलोज द इन्सर्शन ऑर्डर. हा काय करतो? इन्सर्शन ऑर्डर फॉलो करतो. बाकी एव्हरीथिंग इज सेम. एव्हरीथिंग इज सेम. सर सगळ्या मेथड पण सेम आहेत. एव्हरी मेथड इज अल्सो सेम. यू कॅन कॉपी ऑल दिस मेथड अँड परफॉर्म ऑन दिस. एक समजला, सगळे समजतील बघा. या सगळ्या मेथड याला पण ट्राय करून बघा. कोणाला? लिंक्ड हॅश मॅपिंग. डू द प्रॅक्टिस. हॅश मॅपमध्ये हे केलंय आपण. यू कॅन ट्राय इन द लिंक्ड हॅश मॅप. यू कॅन ट्राय इन द लिंक्ड हॅश मॅप. तेच आहे. मॅप डॉट साइज साइज भेटेल. की सेट की भेटतील. व्हॅल्यू व्हॅल्यू भेटेल. कंटेंट्स की चेक करेल. राइट? तेच आहे. ओके. लिंक्ड हॅश मॅप नंतर आहे ट्री मॅप नावाचा तिसरा क्लास जो आपल्याला मॅपने दिलाय. ट्री मॅप, इंटिजर, स्ट्रिंग, की मॅप, व्हेरिएबल बनवला. याच्यामध्ये पण मी डेटा ॲड करतोय. ठीक आहे. टी मॅप बघा याचं याचं थोडंसं वेगळी फंक्शनॅलिटी हा देतो आपल्याला. पुट 1 अँड व्हॅल्यू समथिंग आधी. ओके. की देताना मी थोडंसं वेगवेगळ्या की देतोय. ठीक आहे. 14 आधी. देन आय विल गिव्ह 1 राम अँड देन आय विल गिव्ह समथिंग 56 56 समथिंग 1 मिनिट
56 something. Okay. And now I am printing this T map. Okay. If you run this, तुम्हाला काहीतरी नवीन दिसेल याच्यामध्ये. काय नवीन दिसेल? लुक ॲट दिस. 14 दिलं होतं. पहिल्यांदा 14 नाही आलं, 1 आलं. पुन्हा 14 आलं, पुन्हा 56 आलं. म्हणजे ट्री मॅपचा एकच ॲडव्हांटेज आहे. ट्री मॅप, ट्री मॅप will sort the data using key. कीचा यूज करून हा डेटा सॉर्ट करतो पोरांनो. काय करतो? इट विल सॉर्ट युअर डेटा युजिंग की. कीला सॉर्ट करतो बरं का. याला सॉर्ट करत नाही. हे यांची जी व्हॅल्यू आहे ना, याला नाही सॉर्ट केलं जात. बघा, जर सॉर्ट केलं असतं तर आधी लास्ट होता. लास्टच्या आधी पहिल्यांदा यायला पाहिजे, राइट? बट नो, कीला सॉर्ट करतोय. 1, देन 14, देन 56. बाय युजिंग की इट विल सॉर्ट. आणि याच्यात आणखीन एक फरक आहे. ट्री मॅप will not contain will not contain will not contain any null key. याच्यामध्ये नल की नाही देऊ शकत तुम्ही. सिंपल आन्सर आहे. का नाही देऊ शकत? अरे सॉर्ट करतोय हा. निवांत सर, आप चलने दीजिए, हम निवांत आएंगे. तुम्ही जर नल की दिली, सो इट विल थ्रो द एक्सेप्शन. हे बघा, नल पॉइंटर एक्सेप्शन. म्हणजे हॅश मॅपमध्ये एक नल की चालत होती. लिंक्ड हॅश मॅपमध्ये पण चालत होती. पण इथं चालत नाही. एक पण चालत नाही. नल व्हॅल्यू चालते. इथं का चालत नाही? कारण हा सॉर्ट करतोय. सो 14 ची सॉर्टिंग नल सोबत करायची कशी? सो इट विल डिफिकल्ट, राइट? सो इट इज नॉट गोइंग टू सॉर्ट. त्याच्यामुळं हा याच्यामध्ये नल की नसते. ओके. बाकी हा सॉर्ट करतो. दॅट इज द ट्री मॅप. बाकी सगळं सेम. हे सगळ्या मेथड आहेत त्याच्याकडे. एव्हरीथिंग. तुम्ही सगळ्या मेथड याच्यामध्ये पण परफॉर्म करू शकता. You will get key set values, context key, everything here. That is the tree map. And last वाला जो आहे ना, that is hash table. हॅश टेबल. हा तर ओल्ड झालाय क्लास. सिंक्रोनाइज्ड क्लास आहे. ओल्ड क्लास आहे. लिगसी क्लास म्हणतात त्याला. ठीक आहे. मॅप न्यू हॅश टेबल. ओके. हे 4 आहेत अशी. मॅप डॉट पुट. तरी पण बघू आपण. याच्यात म्हणजे काय वेगळं काय आहे का? राम. वेगळं याच्यामध्ये आहे थोडंसं. मॅप डॉट पुट टू श्याम. वेगळं काय बघा याच्यामध्ये? इफ यू आर प्रिंटिंग दिस मॅप, दिस इज हॅश टेबल. ओके. दिस इज हॅश टेबल. कुठली इन्सर्शन ऑर्डर तर दिसत नाही. आधी 1 दिलं होतं, 2 आलंय. इन्सर्शन ऑर्डर तर नाहीये याच्यामध्ये. हॅश मॅप सारखा दिसतोय. दुसरी गोष्ट पूर्ण याच्यामध्ये इट्स अ लिगसी क्लास. इट्स अ लिगसी. लिगसी म्हणजेच काय म्हणायचं? ओल्ड. जसं स्टॅक आणि वेक्टर आहे. हा ओल्डच आहे. 1.0 मध्ये आलेला आहे. इट्स अ लिगसी क्लास. ओके. देन इट इज सिंक्रोनाइज्ड क्लास. आता मी परत सांगतो, सिंक्रोनाइज काय असतं ते आपल्याला बघायचंय कधी? मल्टी थ्रेडिंगमध्ये. ओके. त्यामुळे हा पॉइंट पेंडिंगमध्ये ठेवा. सिंक्रोनाइज काय असतं? इट इज सिंक्रोनाइज म्हणजेच काय असतो? थ्रेड सेफ. थ्रेड सेफ काय असतो? थ्रेड सेफ क्लास वेट फॉर मल्टी थ्रेडिंग. इट इज थ्रेड सेफ क्लास. ओके. याचे पॉइंट्स लक्षात ठेवा. देन याच्यामध्ये लक्षात ठेवा, इट कॅन नॉट कंटेन एनी नल की ऑर व्हॅल्यू. याच्यामध्ये ना तुम्ही नल की ऍड करू शकता ना नल व्हॅल्यू ऍड करू शकता. काहीच चालत नाही बरं का. नल की जरी दिली तरी हा काय म्हणतो? एक्सेप्शन. कोणतं? नल पॉइंटर. जरी तुम्ही याच्यामध्ये नल व्हॅल्यू दिली तरी पण काय म्हणतो हा? नल पॉइंटर एक्सेप्शन. हा फरक याच्यामध्ये आहे. इथं नल की नल व्हॅल्यू काहीच चालत नाही. लुक ॲट दिस. ओके. बाकीचं कट चालत होते की नाही? ट्री मॅपमध्ये नल की चालत नव्हती. हे बघा. पण लिंक्ड हॅशमॅपमध्ये नल की एक चालत होती. नल व्हॅल्यू पण कितीही चालत होत्या. हॅशमॅपमध्ये पण नल की एक चालत होती. नल व्हॅल्यू कितीही चालत होत्या. इथं नाही तशी भानगड. इथं काहीच चालत नाही. इट कॅन नॉट कंटेन एनी नल की ऑर नल व्हॅल्यू. काहीच चालत नाही. दॅट इज अ हॅश टेबल. इट इज अ ओल्ड क्लास. नो वन इज यूज द हॅश टेबल. याची रिप्लेसमेंट खूप सारे क्लासेस आले. खूप सारे क्लासेस आलेत. कोणते आलेत? आय विल टेल यू. पहिल्यांदा हे तर करा. राइट? बाकी ज्या मेथड आपण इथं बघितल्या, त्या सगळ्या मेथड इथं पण असणार आहेत. हे सगळे एकमेकांचे पाहुणे आहेत राव. त्याच्यामुळे हे काय वेगवेगळ्या मेथड नाहीत. सगळ्या मेथड सेमच. तुम्ही हॅश मॅपमध्ये ज्या मेथड यूज केल्या, त्याच मेथड इथं करायच्यात. त्याच मेथड इथं करायच्यात. त्यामुळे मी 3 दिवसाचा टाईम दिला होता प्रत्येकाला, राइट? कशासाठी? प्रॅक्टिससाठी. आय थिंक सगळ्यांनी पूर्ण कलेक्शन एकदम असं खरडून केलं असेल. खरडून म्हणजे कळतंय तुम्हाला? खरडून कळतंय?
घरी भात वगैरे केला खरडून घेता की नाही, म्हणजे एक दाणा ना दाणा आपण खातो त्याचा खरडून त्याला म्हणतो. तसं पूर्ण कलेक्शन तुम्ही 3 दिवसामध्ये एकदम परफेक्ट केलं असेल, अशी मी आशा व्यक्त करतो. ओके. काही जण मला म्हणले, "सर 3 दिवस सुट्टी असते काय? आणि आमचा सिलेबस होईल का?" म्हणले मला. त्यांना माझं सांगणं आहे, "भावा, ताई, दीदी, टाईम असाच नव्हता दिला, की ठीक आहे चला." युअर प्रॅक्टिस राइट तुमच्या प्रॅक्टिससाठी दिला होता. नंतर ॲडव्हान्स जॉबमध्ये सुद्धा लेक्चर्स पुढे जात राहणार, बरोबर आहे. कॉन्सेप्ट पुढे जात राहणार. सो यू शुड हॅव टाईम टू डू द प्रॅक्टिस राइट. त्यासाठी दिला होता. ओके चला. पुढे जाऊ आपण. सो मॅपची इंटरनल वर्किंग वी हॅव कव्हर्ड. ओके. टिल देअर एनीवन इज हॅव्हिंग प्रॉब्लेम? येस. इट क्रिएट द सिंगली अँड लिंक लिस्ट. खरं आहे, खरं आहे. इट्स अ अंडरस्टँडिंग पार्ट राइट. एकच नेक्स्ट आहे म्हणजे सिंगली लिंक लिस्ट आहे. 2 असते तर ॲड्रेसिंग डबली. गॉट इट? पुढे जाऊ आपण. आफ्टर द वर्किंग ऑफ अंडरस्टँडिंग द वर्किंग ऑफ इंटरनल हॅश मॅप, we are going to learn the new concept and that is something called Java 8 features. एक्झॅक्टली ॲडव्हान्स जावा वी आर गोइंग टू स्टार्ट हिअर. ओके. म्हणजे आजपासूनच स्टार्ट झालंय समजा. हॅश मॅपची इंटरनल वर्किंग शिकायला ज्यावेळेस तुम्ही चालू करता, हे ॲडव्हान्सचाच पार्ट आहे. कोरमध्ये एवढं सोपं आहे का? होय. एवढ्या सोप्या गोष्टी कोरमध्ये आहेत का? आतापर्यंत मेथड अन् क्लास अन् ऑब्जेक्ट अन् कॉल करा अन् झालं, संपलं. झाला आजचा असाइनमेंट मास्टर. एवढंच होतं कोर जावामध्ये. बट नाऊ यू आर learning the advanced Java. So you are learning the advanced concept, which will take some time to understand. थोडा टाइम घेतील अंडरस्टँड करायला. बट लाइक डेफिनेटली यू विल अंडरस्टँड बाय वॉचिंग 2-3 टाइम्स दिस रेकॉर्डिंग व्हिडिओज. ओके. 1-2 वेळा बघा, समजून जाईल एकदम परफेक्टमध्ये. नोट्स बनवा, प्रिपेअर करा हाऊ लाइक यू कॅन रिप्रेझेंट इन इंटरव्ह्यू. पोरांना समजतं पण सांगता येत नाही इंटरव्ह्यूमध्ये कधी-कधी. सो सांगण्याची पण प्रॅक्टिस करा. मी त्याचा आन्सर सांगितले. एकदा रेकॉर्डिंग चेक करा. इंग्लिशमध्ये सांगितले. ओह! चला. आता आपल्याला फुल्ली ॲडव्हान्स जावाची कन्सेप्ट बघायची दॅट इज जावा 8 फीचर्स. बघा, जावा 8 फीचर्स का शिकायचे सर? जावा काय म्हणजे जावाचं हेच व्हर्जन काय लय सोन्याचं आहे का? आपण म्हणतो ना, तुला काय सोनं लागलं. तसं या फीचरला काय व्हर्जनला सोनं लागलंय काय? सोनं नाही भाई, लय काय-काय लागलं याला. का माहिती आहे? बघा, जावा इंट्रोड्यूस झालं 1995 ला, 1996 ला पहिलं व्हर्जन आलं. जावाचं पहिलं व्हर्जन आलं. ज्यावेळेस जावाचं पहिलं व्हर्जन आलं 1996 ला, त्याच्यामध्ये एवढं काय म्हणजे इम्पोर्टंट गोष्टी काही नव्हत्या डेव्हलप केल्या. होतं नॉर्मल होतं. पण ज्यावेळेस जावाचं दुसरं व्हर्जन आलं, जावाचं 2, त्यामध्ये पोरांनो आपल्याला एक इम्पोर्टंट गोष्ट भेटली दॅट इज समथिंग कलेक्शन फ्रेमवर्क जो आपण काल परवा शिकलो राइट. व्हर्जन 2 मध्ये कलेक्शन फ्रेमवर्क भेटला आपल्याला आणि धिस इज समथिंग कॉल्ड बिग रिलीज इन जावा. जावामध्ये बिग रिलीज कधी म्हटलं जातं माहिती आहे का? बिग रिलीज त्यावेळेस म्हटलं जातं, ज्यावेळेस एखादी गोष्ट इम्प्लिमेंट केली आणि पुढल्या 25, 30, 40, 50 वर्ष त्याचा यूज होत गेला. आता हे आलंय जावाचं दुसरं व्हर्जन 97-98 ला आणि हे भाई 25 चालू आहे तरी पण आपण शिकतोय, यूज होतोय कंपनीमध्ये, प्रोजेक्टमध्ये. म्हणजे इट्स कॉल्ड अ बिग रिलीज. यालाच काय म्हणतात बिग रिलीज. परत जावाचं 3 आलं. 3 मध्ये काही एवढं खास नव्हतं. जावाचं 4थं व्हर्जन आलं, यात पण काही खास नव्हतं. पण जावाचं 5वं व्हर्जन जेव्हा आलं ना, तेव्हा याच्यामध्ये खास गोष्टी आल्या. ते म्हणजे जेनेरिक कन्सेप्ट याच्यामध्ये आली बघा. जेनेरिक यूज केलं की नाही आपण, हे वालं ह्याला जेनेरिक म्हणतात. ज्यावेळेस तुम्ही हे अँग्युलर ब्रॅकेट लावता, हे कधी आलं माहिती आहे? व्हर्जन 5 जेनेरिक नावाचं आणि जेनेरिक आज पण यूज होतंय, यूज होते. परत फॉर ईच लूप माहिती आहे पोरांनो? फॉर ईच लूप पण याच व्हर्जनमध्ये आलाय. कोणत्या व्हर्जनमध्ये? जावाच्या 5व्या व्हर्जनमध्ये फॉर ईच लूप आलाय, जो आपण बघितला कलेक्शनमध्ये. 4 प्रकारे आपण इटरेट करू शकतो. त्यातला हा फॉर ईच लूप. ओके. आणखीन खूप साऱ्या गोष्टी 5 मध्ये आल्या म्हणून 5 ला पण भाऊ बिग रिलीज म्हटलं जातंय. कारण आपण 5 चे फीचर नाही बघत. बरोबर आहे. परत जावाचं 6वं व्हर्जन आलं, नॉर्मलच होतं, एवढं काही नाही. परत जावाचं 7वं व्हर्जन आलं, नॉर्मलच होतं. पण एकदा काय जावाचं 8वं व्हर्जन आलं, ह्याने सगळे रेकॉर्ड तोडले. रेकॉर्ड तोडले. जसं मराठी मुंबईत आले, रेकॉर्ड तुटले. तसं सेम जावाच्या 8व्या व्हर्जननं रेकॉर्ड तोड काम केलं. जावाच्या 8व्या व्हर्जनमध्ये दुनियाभराचे फीचर आले. याच्यामध्ये लॅम्बडा आला. याच्यामध्ये स्ट्रीम एपीआय नावाची कन्सेप्ट आली. असे खूप सारे आहेत. मी सगळे सांगतो तुम्हाला. ओके. त्यामुळे याला सुद्धा
बिग रिलीज मानण्यात आलं. काय मानण्यात आलं? बिग रिलीज. का हो? कारण जावा 8 आता जर मी तुम्हाला एक याच्याविषयी गोष्ट सांगितली, 85% कंपनीमध्ये 85% कंपनीमध्ये कंपनीज आर यूजिंग Java 8 व्हर्जन टू डेव्हलप द प्रोजेक्ट, टू डेव्हलप द प्रोजेक्ट्स. का हो सर एवढं महत्वाचं म्हणजे एवढं काय याच्यामध्ये? कारण याच्यामध्ये भेटलेले फीचर्स मित्रांनो, डेव्हलपरला हेल्प करणारे. काय करणार आहेत? हेल्प करणारे. ती पण लय हाय लेव्हलची हेल्प. कारण Java 8 व्हर्जन विल प्रोव्हाईड लॉट्स ऑफ फीचर्स टू अस. लॉट्स ऑफ फीचर्स. त्यातले एक-एक फीचर मी सांगतो तुम्हाला. एक-एक फीचर ते आपल्याला बघायचे आहेत. ओके. पहिलं फीचर बघा. पहिलं फीचर Java 8 ने आपल्याला दिलं, ते म्हणजे बाय यूजिंग Java 8 वी कॅन इम्प्लिमेंट द फंक्शनल प्रोग्रामिंग इन आवर प्रोग्राम. फंक्शनल प्रोग्रामिंग. आता हा क्वेशन आहे, व्हॉट इस फंक्शनल प्रोग्रामिंग? ते मी सांगणार आहे तुम्हाला लगेच. फंक्शनल प्रोग्रामिंग आपण आतापर्यंत काय करत होतो? ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंग बरोबर की नाही? होय. क्लास बनवा, ऑब्जेक्ट बनवा. पण ही भानगड वेगळी आहे. फंक्शनल प्रोग्रामिंग तुम्हाला Java 8 फीचरने दिली. Java 8 फीचरने दिली. दुसरी गोष्ट Java 8 फीचरने दिली, दॅट इज समथिंग कॉल्ड लॅम्बडा एक्सप्रेशन. लॅम्बडा एक्सप्रेशन. लॅम्बडा एक्सप्रेशन काय असतं? लय सोप्या पद्धतीत आपण समजणार आहोत. लय सोपं असतं. काहीच अवघड नसतं. लॅम्बडा. नावावरून तर वाटायलंय लॅम्बडा म्हणजे काहीतरी येडं-वाकडं असणार आहे. पण येडं नाही, लय सोपं आहे. लॅम्बडा एक्सप्रेशन Java 8 ने दिलं. आता फक्त काय-काय दिलं लक्षात घ्या. परत Java 8 ने आपल्याला दिलं, दॅट इज समथिंग कॉल्ड मेथड रेफरन्स. ओके. परत Java 8 ने आपल्याला दिलं प्री-डिफाईन्ड फंक्शन इंटरफेस. प्री-डिफाईन्ड फंक्शनल इंटरफेस. फंक्शनल इंटरफेस. इंटरफेसेस. त्याच्यामध्ये कोणकोणते आले? जस्ट आपण ओव्हरलोक करू. कंझ्युमर आला, प्रेडिकेट आला, ओके. सप्लायर आला, आणि देन फंक्शन आलं. हे Java 8 ने आपल्याला दिले. ओके. परत परत Java 8 ने आपल्याला दिलं, दॅट इज समथिंग कॉल्ड स्ट्रीम एपीआय नावाची कॉन्सेप्ट. परत Java 8 ने आपल्याला दिले नवीन डेट अँड टाईमचे फीचर. डेट अँड टाईमच्या एपीआयज नवीन याच्यामध्ये ॲड केल्या. ओके. एवढे फीचर जरी तुम्ही केले ना, भाई आपण म्हणतो ना ते डोक्यावरून पाणी गेलं. लई, लई झालंय, लई झालं. ओके. आणि 3 ते 4 सेशन मला याला लागणार आहेत. आय विल कव्हर ऑल these Java फीचर्स इन थिस सेशन. 3 ते 4 सेशनमध्ये आपण हे सगळं कव्हर करणार. इट्स लाइक ऑसम. ओके. बट याच्यामध्ये एक गोष्ट आहे. तुमचं कॉन्सन्ट्रेशन 100% पेक्षा जास्त पाहिजे बरं का. 100%. एकदम कटाळ्यावानी, आळसवाणी करायचंच नाही. 6ला लेक्चर 6च्या आधीच येऊन बसायचं. "अय, आज लय महत्त्वाचं शिकायचं" असं. एकदम एक क्युरिओसिटी वाढली पाहिजे, की ओके आय एम गोइंग टू लर्न जावा फीचर्स, व्हिच आर व्हेरी ऑसम राइट? सो क्युरिओसिटीने प्रत्येकाने यायचंय. ओके. आणि तुमचं कॉन्सन्ट्रेशन पूर्ण पाहिजे. बिकॉज या कॉन्सेप्ट थोड्या ॲडव्हान्स्ड आहेत. सो यू नीड टू बिकम ॲडव्हान्स. तुम्हाला रेडी व्हावं लागेल की नाही? बरोबर की नाही? जसं सोपं सांगतो. पोरगी ज्यावेळेस तिचं लग्न होतं, बरोबर आहे. माहेरला वेगळी असते. लग्न झाल्यावर चेंज होते की नाही? आर यू गेटिंग माय पॉइंट? चेंज व्हावं लागतं. व्हावं लागते की नाही? सेम तसं लाइक कोर जेव्हा शिकत होतात, इट्स ओके. ॲडव्हान्स जेव्हासाठी तुम्हाला रेडी व्हावं लागणार आहे. रेडी म्हणजे काय मेकअप वगैरे करून नाही. ते रेडी वेगळं रे बाबा. इथं रेडी म्हणजे काय? यू नीड टू रेडी टू अडॅप्ट द ॲडव्हान्स्ड कॉन्सेप्ट. बरोबर की नाही? तसं माइंडसेट करून या. नाहीतर सोपं आहे, लय सोपं आहे. मग एवढं काय नाही. असं म्हणजे ते नसतं का एक तो पॅटर्नच असतो. चॅटिंग करत-करत लेक्चर करायचं किंवा रील स्क्रोल करत लेक्चर करायचं. नो. फोकस ऑन हिअर. ओके. चला, आता आपण पहिला यातलं कव्हर करू. दॅट इज समथिंग कॉल्ड फंक्शनल प्रोग्रामिंग आपल्याला जे दिलंय Java 8 ने. ही भानगड काय याच्यामध्ये? व्हॉट इस फंक्शनल प्रोग्रामिंग? व्यवस्थित बघा. ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंग वेगळी, फंक्शनल ओरिएंटेड प्रोग्रामिंग वेगळी. ऑब्जेक्ट ओरिएंटेडमध्ये काय होतं मला सांगा? ऑब्जेक्ट ओरिएंटेडमध्ये आपण क्लास आणि ऑब्जेक्ट बनवतो. बनवत होतो की नाही? दाखवतो मी तुम्हाला हे बघा. ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंग एकदा ओळख करून देतो तुमची. ओळख आहे का सगळ्यांची एकदा बघायची बरं का आपल्याला. ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंग सोबत ओळख आहे का? एक नवीन प्रोजेक्ट बनवतोय मी. Java 8 याला नाव देतोय. Java 8. मी ऑब्जेक्ट ओरिएंटेड शिकवतोय. पहिल्यांदा आणखीन एकदा सांगतोय. ऑब्जेक्ट ओरिएंटेड सांगून मी फंक्शनल ओरिएंटेडला टच करणार आहे. त्यामुळे ऑब्जेक्ट ओरिएंटेड किती जणाला माहीत आहे ते बघू आपण. किती जणांना माहीत आहे ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंग? इथं मी एक क्लास बनवतोय. ठीक आहे. com.com.आदी. क्लासला नाव देतोय मी
कॅल्क्युलेटर. काय नाव दिलं? कॅल्क्युलेटर. ओके, सिम्पल क्लास बनवला. या क्लासमध्ये मी एक स्टॅटिक मेथड बनवतोय. स्टॅटिक व्हॉइड कॅल्क्युलेट नावाची एक मेथड बनवली. काय बनवली? बघा, आता तुम्ही सांगा काय बोलायचं पोरांनो? काय बोलायचं? किती वाजलेत? 6:46. हे साहेब आत्ता आलेत. स्वागत आहे साहेब. कॅल्क्युलेट मेथड आत्ता बनवली. कॅल्क्युलेट मेथड कॅल्क्युलेट नावाच्या क्लासमध्ये बनवली. ठीक आहे. नीट बघा. नीट एव्हरीवन बी केअरफुली. आणि मी एक इथं इंटरफेस बनवला. काय बनवला? इंटरफेस बनवला. आणि इंटरफेसला नाव दिलं दॅट इज समथिंग कॉल्ड आय-ओ. काय नाव दिलं? आय-ओ. सर हेच नाव का दिलं? काहीही द्या. सी मला वाटलं आय-ओ द्यावं, मी आय-ओ दिलं. ओके. बेसिकली आय-ओ नाही, आपण ए-ओ देऊ. म्हणजे थोडंसं बरं वाटेल. काय नाव देऊ? ए-ओ. सर काय आहे ए-ओ? इट इस अ इंटरफेस. ए-ओ म्हणजेच अरिथमेटिक ऑपरेटर्स. अरिथमेटिक म्हणजे ए, ओ म्हणजे ऑपरेटर्स. त्यासाठी याचा शॉर्ट फॉर्म काय यूज केला मी? ए-ओ. या इंटरफेसमध्ये मी एक मेथड बनवली दॅट इज समथिंग व्हॉइड कॅल्क्युलेट. याच्यामध्ये 2 पॅरामीटर दिले ए, बी. ए, बी. ठीक आहे. ठीक आहे. बघा कॅल्क्युलेट मेथड बनली. सगळेजण. ही कसली मेथड आहे? सर ॲब्स्ट्रॅक्ट मेथड आहे. इंटरफेस म्हणल्यावर कसली असणार आहे? ॲब्स्ट्रॅक्ट. सर याला ॲब्स्ट्रॅक्ट लावलं नाही की आणि लावलं नाही तरी पण ही मेथड कसली असते? ॲब्स्ट्रॅक्ट. आणि इंटरफेसमध्ये बाय डिफॉल्ट मेथड विल बी ॲब्स्ट्रॅक्ट. ठीक आहे. आता थोडंसं याकडे कॉन्सन्ट्रेट देऊन बघा सगळेजण. एक इंटरफेस बनवला, एक कॅल्क्युलेटर नावाचा क्लास बनवलाय. मला ही कॅल्क्युलेट मेथड पहिल्यांदा परत एकदा ऐका. ही कॅल्क्युलेट मेथड वेगळी आहे का सेम आहे? ते जरा मला सांगायचं. ही कॅल्क्युलेट मेथड आणि ही कॅल्क्युलेट सेम आहे का वेगळी आहे हो? सेम आहे का वेगळी आहे? एव्हरीवन नीड टू रिस्पॉन्ड. सेम आहे का वेगळी आहे? हं? ही कॅल्क्युलेट, ही कॅल्क्युलेट. बोला. पटपट, पटपट बोलायचं रे बाबा. पटपट, पटपट, पटपट बोलायचं. माईक चालू आहे, सगळं चालू आहे. पटपट, पटपट सगळ्यांनी रिस्पॉन्स द्यायचा. डिफरंट, डिफरंट, व्हेरी गुड, व्हेरी गुड. असं पटपट बोलणं म्हणजे कसं फास्ट होतं. वेगळी आहे. ही ॲब्स्ट्रॅक्ट मेथड आहे मधली, ही कॅल्क्युलेट मेथड कॅल्क्युलेट मधली आहे. आता बघा, या कॅल्क्युलेट मेथडला मी इथं कॉल करतोय. याला इथं कॉल करतोय सर या मेथडला. कॅल्क्युलेटला जर मला इथं कॉल करायचं असेल, काय लागेल? काहीच नाही. या एओचा रेफरन्स लागेल. काय लागेल? रेफरन्स. तर मी याच्या पॅरामीटरमध्ये दिलं, नीट बघा एओ काय दिलं? एओ, एओ. हे काय सर? व्हॉट इस धिस? इंटरफेसचा रेफरन्स मेथडच्या पॅरामीटरमध्ये आपण नाही का देऊ शकत? आजपर्यंत तुम्ही दिला असेल, नाही दिला असेल, पण देऊ शकतो लक्षात घ्या. तुम्ही जसं इथं इंटिजर इंटिजरचा रेफरन्स देता, असं इंटिजर व्हेरिएबल बनवता. मग त्याचप्रमाणे एओचा बनवा की. इंटरफेसचा रेफरन्स व्हेरिएबल बनवला. का बनवला? आय वांट टू कॉल धिस मेथड आणि मी इथं लिहिलं एओ डॉट कॅल्क्युलेट. हा इंटिजर ए, इंटिजर बी मागतोय मी 10 आणि 20 दिला किंवा 100 आणि 20 दिलं, काही द्या. म्हणजे पोरांनो, एओ या इंटरफेसची कॅल्क्युलेट मेथड कुठं कॉल झाली? इथं. बरोबर की नाही? एओ कॅल्क्युलेट मेथड कॉल. झाली की नाही कॉल? एओ हा इंटरफेस याची मेथड मला इथं कॉल करायची होती. मी एओला पॅरामीटरमध्ये घेतला आणि इथं त्याची मेथड कॉल केली. का केली सांगतो. पुढं. इथं मेन मेथड बनवली. मला या कॅल्क्युलेटरच्या या मेथडला कॉल करायचा आहे. काय करावं लागेल? कॉपी धिस कॅल्क्युलेटर. मी या मेथडला कॉल करतोय, पण ही मेथड पॅरामीटरमध्ये काय मागते? एओ. मग मला इथं काय द्यावं लागेल? मला इथं काय द्यावं लागेल जेणेकरून हा एरर जाईल आणि याला व्हॅल्यू पण भेटेल. एओला इथून काय द्यावं लागेल बोला? मी इथून 10 देऊ, नाही चालणार. एओ काय मागतंय? 10 मागतंय का? नाही. जर पोरांनो इथे इंटिजर असते बघा, इंटिजर एक्स. 10 घेतलं असतं की नाही? बघा एरर गेला. म्हणजे 10 पास केला, पण इंटिजरने घेतलं. पण आता हा मागतोय काय? एओ मागतोय. तर 10 देऊन चालेल का? काय द्यावं लागेल? कोण सांगेल मला? मला इथं काय द्यावं लागेल पॅरामीटर म्हणजे जो आर्ग्युमेंट हा एओ घेईल. व्हॉट आय नीड टू गिव्ह. काय द्यावं लागेल मला? काय वाटतंय तुम्हाला काय द्यावं लागेल? 10 दिल्यावर चालेल का? नाही ना सर, हा काय इंटिजर आहे व्हय 10 द्यायला. मग स्ट्रिंग देऊ का? हा काय स्ट्रिंग आहे व्हय स्ट्रिंग देईल. मग काय द्यायला पाहिजे?
व्हॉट डू यू थिंक काय द्यायला पाहिजे? ही कॅल्क्युलेट मेथड कॉल करतोय. इथून मला काय द्यायला पाहिजे जेणेकरून याच्यामध्ये ते फिट होईल? दॅट्स माय क्वेशन. व्हॉट आय नीड टू गिव्ह? बोला. न्यू एओ. ओके. संदीप म्हणतोय न्यू एओ. आणखीन कोणाला काय बोलायचंय? काय द्यावं लागेल पोरांनो? बोला की. एक जणच फक्त. ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंग शिकतोय आपण. एक जणच फक्त. एक जणच. बाकी? ऑब्जेक्ट, ऑब्जेक्ट, ऑब्जेक्ट. मित्रांनो, एओ काय? इंटरफेस. इंटरफेसचा ऑब्जेक्ट बनेल का हो? ओय संदीप, तू म्हणलाय न्यू एओ. मला सांग, इंटरफेसचा ऑब्जेक्ट कुणी बनवला होता? म्हणजे ते जावा तर म्हणतंय मी नाही अलाऊ करत इंटरफेसचा ऑब्जेक्ट बनवायला. तू जर इथं न्यू एओ दिला, हा घेईल का? अरे नाही घेणार. हा ऑब्जेक्टच बनत नाही की याचा. इंटरफेसचा ऑब्जेक्टच बनत नाही. हाऊ यू कॅन पास द न्यू एओ? हां, बोला. मग तुम्ही काय म्हणताय ऑब्जेक्ट, ऑब्जेक्ट? एओ, न्यू एओ बनेल का? न्यू एओ बनेल का? बोला. नाही बनणार. नाही बनणार. यू कांट पास धिस न्यू एओ. का? अरे एओ इंटरफेस आहे. याचा ऑब्जेक्ट थोडी बनतो. अय, बनतो का? बोला की. नाही बनत. मग काय काय देणार इथं? बाकी? मग आणखी वेळ देतोय मी. बोला. थोडासा विचार करा. व्हॉट यू नीड टू पास? काय देणार? काय देणार बोला? हं. वी कॅन पास द चाइल्ड म्हणता येत नाही त्याला. वी कॅन पास द इम्प्लिमेंट ऑब्जेक्ट ऑफ इंटरफेस. बघा, मी करेक्ट करतो. वी कॅन पास नो, नो, नो. रेफरन्स नाही देणार. रेफरन्स कसा देणार नाही. वी कॅन पास इम्प्लिमेंट ऑब्जेक्ट ऑफ इंटरफेस. इंटरफेसला जो इम्प्लिमेंट करतो ना, एव्हरीवन त्याचा ऑब्जेक्ट द्यावा लागतो. याला इम्प्लिमेंट करणारा कोण आहे का? नाही. चला लगेच बनवू. असं सांगा की राव. एक मी इथं क्लास बनवतोय दॅट इज समथिंग ॲडिशन नावाचा आणि ॲडिशन हा इम्प्लिमेंट करतोय एओला. आता याची मेथड इथं ओव्हरराईड करावं लागेल आणि इथं कॅल्क्युलेटमध्ये मी फक्त लिहितो ॲडिशन इज समथिंग ए प्लस बी, ए प्लस बी. ठीक आहे. हे बघा हा कोड याच्यामध्ये लिहिला. मग मला आता सांगा पोरांनो, ॲडिशन कोणाला इम्प्लिमेंट करतो? एओला. ॲडिशन हा क्लास आहे. याचा ऑब्जेक्ट बनेल की नाही? मी ॲडिशनचा ऑब्जेक्ट बनवला. ॲडिशन, ॲडिशन, न्यू ॲडिशन. हा ॲडिशन कॉपी करून मी इथं देऊ शकतो की नाही रे बाबा? दिला मी. याने घेतला की नाही? का घेतला? द्या आता आन्सर. ॲडिशन याने का घेतला? कळालं की नाही? ऐ ॲडिशन का घेतलं सांगा मला? व्हाय इट इस टेकिंग ॲडिशन? व्हाय इट इस टेकिंग ॲडिशन? एओ हा ॲडिशन कसं काय घेतोय? ॲडिशनचा आणि एओचा संबंध काय? लय मोठा संबंध आहे. ॲडिशनचा ऑब्जेक्ट एओला इम्प्लिमेंट करतोय. इम्प्लिमेंट करतोय. म्हणून तुम्ही एओला ॲडिशनचा ऑब्जेक्ट देऊ शकता. तुम्ही असं जरी लिहिलं तरी काही चुकत नाही बरं का. एओ इक्वल टू न्यू ॲडिशन. काय चुकतंय का पोरांनो मला सांगा? वी कॅन पास द इम्प्लिमेंटेड क्लास ऑब्जेक्ट टू द इंटरफेस रेफरन्स. मग हेच करताय तुम्ही. एओ इथं आहे. पण हा ॲडिशन म्हणजेच न्यू ॲडिशन तुम्ही एओला देताय. संपला ना विषय. गॉट इट. कोणाला काही डाउट याच्यामध्ये? येस, येस. ॲडिशन इम्प्लिमेंट टू द इंटरफेस. दॅट्स व्हाय वी आर पासिंग थिस ॲडिशन टू थिस एओ. मग आता मला पोरांनो सांगा, ॲडिशन ऑब्जेक्ट एओमध्ये गेला. मग इथं एओ डॉट कॅल्क्युलेट मेथड कॉल करताय म्हणजेच कोणती मेथड कॉल होणार आहे? ॲडिशन डॉट कॅल्क्युलेट बरोबर आहे की नाही? ॲडिशन डॉट कॅल्क्युलेट. मग ॲडिशन क्लासमध्ये कॅल्क्युलेट मेथडचं इम्प्लिमेंटेशन आहे? आहे. मग आता जर तुम्ही इथं आलात, राइट क्लिक रन ॲज जावा ॲप्लिकेशन केलं, ॲडिशनची मेथड कॉल झाली. झाली की. हे काय बघा की. झाली की नाही ॲडिशन इज 120. मग काय झालं? या एओच्या कॅल्क्युलेटला तुम्ही इथं कॉल केलं. कॅल्क्युलेट ही मेथड होते, पण याचं काय होतं? इम्प्लिमेंटेशन जे तुम्ही पास केलंय हे वालं, तेच कॉल होणार आहे. मग याचं इम्प्लिमेंटेशन काय असेल? अहो, याला इम्प्लिमेंट कोण करतोय? हा करतोय की ही काय? मग ही मेथड कॉल कसं काय झाली? बिकॉज यू आर पासिंग द ॲडिशन ऑब्जेक्ट याच्यामध्ये गेला.
एओ म्हणजेच ॲडिशन, डॉट कॅल्क्युलेट ॲडिशन म्हणजेच धिस क्लास, धिस मेथड विल बी गेट फॉर. ही झाली ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंग. काय झाली? ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंग. एवढी सोपी असते होय ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंग? एवढी सोपी असती का? ऐका, आता मी काय करतोय आणखीन एक क्लास बनवतोय. दॅट इज समथिंग कॉल्ड सबट्रॅक्शन. सबट्रॅक्शन. सबट्रॅक्शन क्लास बनवला. हा पण इम्प्लिमेंट करतोय एओला. याची पण मेथड बनवली मी. कॅल्क्युलेट इम्प्लिमेंट केली. इथं मी लिहिलं सबट्रॅक्शन इज सबट्रॅक्शन इज ए मायनस बी. बरोबर की नाही? ए मायनस बी. लूक ॲट धिस. आता मला पोरांनो सांगा, इथं परत एकदा कॅल्क्युलेटला मी कॉल केला. कॅल्क्युलेटमध्ये मी सबट्रॅक्शनचा ऑब्जेक्ट नाही का देऊ शकत? सबट्रॅक्शन, सबट्रॅक्शन, न्यू सबट्रॅक्शन बोला की. सबट्रॅक्शनचा ऑब्जेक्ट मी याला देऊ शकतो की नाही? देऊ शकता ना सर. का देऊ शकतो? सबट्रॅक्शन अल्सो इम्प्लिमेंट टू द एओ ना. ॲडिशन अल्सो इम्प्लिमेंट टू द एओ ना. तर तुम्ही सबट्रॅक्शन दिलं, हा घेईल की नाही? घेईल. ॲडिशन दिलं, हा घेईल की नाही? अहो घेईल की. घेईल की. बरोबर की नाही? मग आता मी ॲडिशन दिलं. कॅल्क्युलेट मेथड कोणाची कॉल झाली होती? ॲडिशन डॉट कॅल्क्युलेट म्हणजे ॲडिशनची. बरोबर आहे. मग आता मी सबट्रॅक्शन दिलं. सबट्रॅक्शन एओमध्ये गेलं. मेथड कोणती कॉल होईल बोला? सबट्रॅक्शन डॉट कॅल्क्युलेट. खरं की नाही? खरं की नाही? सबट्रॅक्शनची मेथड कॉल होईल. रन केलं हे बघा. ॲडिशनची पण झाली आणि सबट्रॅक्शनची पण झाली. पहिल्यांदा ॲडिशनचा ऑब्जेक्ट गेला एओमध्ये. ॲडिशन डॉट कॅल्क्युलेट झालं. सबट्रॅक्शनचा ऑब्जेक्ट गेला. सबट्रॅक्शन डॉट कॅल्क्युलेट झालं. गेटिंग ओर नॉट? गॉट इट. किती सोपं आहे? किती सोपं आहे? आता तुम्ही जेवढे-जेवढे जे इम्प्लिमेंटेड ऑब्जेक्ट बनवाल, सगळे घेईल की नाही हो? सगळे घेईल ना. चला देऊ की मग आपण. मी ना आणखीन 2 क्लास बनवतोय. एक बनवतोय मल्टिप्लिकेशन आणि दुसरा बनवतोय डिव्हिजन. झाले की सगळे अरिथमेटिक ऑपरेशन्स. डिव्हिजन. ओके. मल्टिप्लिकेशन एंड डिव्हिजन बोथ आर इम्प्लिमेंटिंग टू द एओ आणि याच्यामध्ये मेथड पण आपण इम्प्लिमेंट करू. याच्यामध्ये आपण लिहू सिस्ट आउट डिव्हिजन इज समथिंग A divided by B. ओके. आणि मल्टिप्लिकेशन काय असेल? सेम इम्प्लिमेंट्स AO अँड ओव्हरराइड. इथं काय असेल? सिस आउट मल्टिप्लिकेशन इज काय असेल? A इंटू बी झालं. आता मला सांगा या दोघांचे पण ऑब्जेक्ट नाही का देऊ शकत आपण इथं? इथं मी बनवला मल्टिप्लिकेशन, मल्टिप्लिकेशन, न्यू मल्टिप्लिकेशन. परत मी कॉल केला कॅल्क्युलेटला पोरांनो. बोला की. देऊ शकतो की नाही? कॅल्क्युलेटला आपण मल्टिप्लिकेशन देऊ शकतो. अहो डिव्हिजन बी देऊ शकतो की. डिव्हिजन पण काय करतोय? तेच करतोय. एओला इम्प्लिमेंट करतोय, मेथडला बॉडी देतोय. कॅल्क्युलेट, डिव्हिजन. कॅल्क्युलेटरला तुम्ही ॲडिशन, सबट्रॅक्शन, मल्टिप्लिकेशन, डिव्हिजन हे चारही ऑब्जेक्ट का देऊ शकताय? कारण हा एओ मागतोय इम्प्लिमेंटेड क्लासचा ऑब्जेक्ट. ॲडिशन पण इम्प्लिमेंट करतोय एओला. सबट्रॅक्शन पण तेच करतोय. हा पण तेच, हा पण तेच. तुम्ही चारही ऑब्जेक्ट पास केले. चारही ऑब्जेक्टनी तुम्ही रन केलं. ही कॅल्क्युलेट मेथड चौघांसाठी कॉल होणार आहे. दॅट इज ॲडिशन 120, सबट्रॅक्शन 80, मल्टिप्लिकेशन 2000, डिव्हिजन 5. चारही कॉल झाले की नाही? कॉल झाले की नाही? धिस इज कॉल्ड ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंग. आतापर्यंत तुम्ही जे शिकत होता तेच आहे. आता कोणी जर म्हणेल असलो शिकलोच नाही मी आम्ही. मग यात चूक कोणाची? चूक कोणाची पोरांनो? तुम्ही हे शिकलात का असले ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंग? त्याला ऑब्जेक्ट ओरिएंटेडच म्हणतात की नाही? बिकॉज यू आर पासिंग द ऑब्जेक्ट टू मेथड. बघा ना, ॲडिशन देता म्हणजे ऑब्जेक्ट देताय. हे न देता हे डायरेक्ट दिलं तरी काय चुकीचं आहे का? न्यू ॲडिशन काय चुकतंय का? याची गरजच नाही ना. बरोबर की नाही? न्यू सबट्रॅक्शन एवढंच द्या. रेफरन्स काय गरजेचं आहे का? म्हणजे तुम्ही मेथड वगैरे कॉल करत असता तर रेफरन्स लागला असता. डायरेक्ट तुम्ही बघा ऑब्जेक्ट देताय. If you are passing the object to directly method, it is called object oriented programming, ladies and gentlemen. तुम्ही डायरेक्ट ऑब्जेक्ट पास करताय मेथडला. हे रन केलं तेच आउटपुट आहे. बरोबर की नाही? तुम्ही ऑब्जेक्ट देताय मेथड पॅरामीटरला. येस ओर नो? कॅल्क्युलेट मेथड वॉन्ट्स अ पॅरामीटर ऑफ टाइप एओ and you are passing the implemented class object. New addition, new subtraction, right? It is called object oriented programming. ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंग याला म्हणतात. काय म्हणतात त्याला? ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंग. आता उद्याच्या सेशनमध्ये आपण इथंच ब्रेक घेऊ. फंक्शनल ओरिएंटेड प्रोग्रामिंग काय असते ते उद्या बघायचं प्लीज. म्हणजे मी काय शिकवलंय? कोर जावा शिकवलंय. हे कोर जावाच आहे.
कोर जेवामध्येच आपण बघितलं की ऑब्जेक्ट ओरिएंटेड बघितलं की नाही? ॲडव्हान्स जेव्हा ॲडव्हान्स जेव्हा चालू झाली का? झालंय चालू. ओके. मग फंक्शनल प्रोग्रामिंग काय असते? लेट्स सी इन द टुमॉरो सेशन. फॉर टुडे आय एम गोइंग टू स्टॉप. बाकी हे लेक्चर कितीदा बघायचं हे तुमची चॉईस आहे. आय विल अपलोड द रेकॉर्डिंग ॲज सून ॲज पॉसिबल. ठीक आहे? तो आजसाठी आपण थांबतोय.